नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया ढाबा स्टाईल लसूणी मेथीची भाजी। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। लसूणी मेथीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे, आपण ते वाटण आता करून घेऊ। त्यासाठी बघा मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे चांगले आता भाजून घ्यायचे आहेत। आपण मेथीची भाजी नेहमीच करत असतो, पण त्यातल्या त्यात ही थोडीशी अशी वेगळी लसूणी मेथी आपण आज करणार आहे। कांदा घालून जी आपण मेथीची कोरडी भाजी करतो त्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे चॅनलवर, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा। शेंगदाणे भाजून झालेत बघा। त्यानंतर मी हे डाळवं घेतलेलं आहे, हे डाळवं आपण जे चिवड्यामध्ये टाकतो तेच हे डाळवं आहे, ते पण आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। डाळवं भाजलेलं असतं त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही। आणि त्याचबरोबर मी इथे तीळ घेतलेले, आपले पांढरे कच्चे तीळ मी इथे घेतलेले, आणि हे सगळं आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे। हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेते आता। नेहमीप्रमाणेच आजची ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच आज आपण ही लसूणी मेथीची भाजी घरच्या घरी करणार आहे, आणि तीही अगदी ढाबा स्टाईल। त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या। त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आज पहिल्यांदा तुम्ही या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनललाही आठवणीने सबस्क्राईब करून घ्या। हे सगळं साहित्य आता चांगलं भाजून झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते। हे बघा, हे असं प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे, आणि आता याला थंड करून घेते। तोपर्यंत आपल्याला मेथी परतून घ्यावी लागेल। लसूणी मेथीसाठी ती मेथी आपण परतून घेऊ, आणि तोपर्यंत हे आपलं थंड होईल। मग मेथी परतून घेण्यासाठी बघा आपण आता तेल टाकून घेऊ। तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। हे बघा, इथे मी हा लसूण घेतलेला आहे उभा चिरून। आधी हा लसूण आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ आता। लसूण चांगला परतलेला आहे। त्यानंतर हे बघा, इथे मेथी घेतलेली आहे मी, ही स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे। ही मेथी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची। आणि ही मेथी आपण परतून घेऊ आता। अगदी 1 ते 2 मिनिटभर ही मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे। ही मेथी आता चांगली परतून झालेली आहे। ही मेथी पण आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, ही परतून घेतलेली मेथी काढून घेतलेली प्लेटमध्ये। आता ही आपण बाजूला ठेवून घेऊ, आणि हे जे आपण भाजून घेतलं होतं याचं वाटण आता आपण करून घेऊ। हे बघा, याप्रमाणे हे वाटण झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। हे बघा, ह्याप्रमाणे हे वाटण झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। हे बघा, इथे आता हे 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। 2 वाट्या पाणी मी टाकून घेतलेलं आहे, आणि याला आता परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आपण। हे बघा, इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता ह्याप्रमाणे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आपण फोडणी करून घेऊ। त्यासाठी बघा, मी इथे लसूण घेतलेलं आहे चिरून, त्यानंतर कांदा घेतलेला आहे आणि टमाटर घेतलेला आहे। आपण आता लसूण मेथीची फोडणी करून घेऊ। त्यासाठी कढई ठेवलेली तापायला। आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाले आता त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ। तेल गरम झाल्यानंतरच जिरे टाकून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे जिरे तेलात टाकले की चांगले फुलतात। मग
त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ लसूण. लसूणी मेथी आहे त्यामुळे लसणाचं प्रमाण इथे जास्तच घेतलं जातं. सगळं लसूण मी टाकून घेतलेलं आहे. आता हा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत लसूण परतून घेते मी. आता हा लसूण चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी कांदा. 2 लहान आकाराचे कांदे होते ते मी इथे कापून घेतलेले. बारीक असे हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आणि लसूण परतून झाल्यानंतर आता हे कांदे पण मी टाकून घेते. आता हा कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला. तुझं हे आवडून कांदा पण चांगला परतून झालेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता तो इथे मी चिरून घेतला होता. टोमॅटो पण आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे आणि आता हा पण थोडा नरम होईपर्यंत शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. असं मीठ जर टाकून घेतलं तर टोमॅटो लवकर शिजतो. अगदी थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. टोमॅटो पण चांगला शिजलेला आहे बघा. आणि यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी वाटण पण आता सगळं टाकून घेतलेलं आहे. आपण ह्या वाटणामध्ये डाळ वापरलेली आहे म्हणजे डाळवं वापरलेलं आहे. त्या डाळव्यामुळे हे वाटण खाली लागतं त्यामुळे त्याला लगेच हलवून घ्यायचं आहे वाटणाला. बघा इथे मी वाटण टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. ते पटकन खाली लागतं त्यामुळे त्याला लगेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे. यानंतर आपण आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेली बघा. त्यानंतर हळद पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर धने पावडर आणि हा इथे किचन किंग मसाला मी घेतलेला आहे. किचन किंग मसाला नसेल तर घरातला गरम मसाले आपण वापरू शकतो. आणि हे मसाले आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे वाटण खाली लागू नये म्हणून लगेचच यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्येच मी थोडं पाणी टाकून ते या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अजून थोडं पाणी लागणार आहे त्यामुळे मी अजून थोडं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे. आता ही भाजी खूप पातळ नसते त्यामुळे पाणी खूप जास्त नाही टाकायचं याच्यामध्ये. अगदी थोडं अंगापुरतं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहे. बघा ह्याप्रमाणे मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे बघा. छान अशी उकळी आलेली बघा याला. आणि यानंतर आपण जी मेथी परतून घेतली होती सुरुवातीला ती मेथी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. बघा ही मेथी आपण परतून घेतली होती ती आता मी यामध्ये टाकून घेते आणि ही मेथी पण आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे सगळी मेथी मिक्स करून घ्यायची आहे. मेथी टाकल्यानंतर अजून या भाजीला थोडा घट्टपणा आलेला दिसतोय. भाजीला आपण जे वाटण टाकलेलं आहे त्या वाटणामुळे छान असा दाटसरपणा भाजीला आलेला आहे. बघा किती छान अशी ही लसूणी मेथीची भाजी दिसते. त्या भाजीमध्ये मीठ राहिलेलं टाकायचं. ते आता चवीनुसार मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे बघा. कारण आपण जेव्हा टोमॅटो शिजत होता तेव्हाही थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता मीठ हे बेतानीच टाकायचं आहे. भाजी अजून आपली पूर्ण झालेली नाही आहे कारण आपण लसूणी मेथी ही ढाबा स्टाईल करतो आहे त्यामुळे अजून एक स्टेप आपली बाकी आहे ती पण आपण करून घेऊ. ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही अशीच भाजीही खायला घेऊ शकता. ही पण भाजी खूप छान लागते. पण आपण आता जी पुढे स्टेप करणार आहे त्यामुळे भाजीची चव अजून वाढते. आपण या भाजीला आता तडका देऊन घेऊ. त्यासाठी बघा मी तडका पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतलेत आणि त्यानंतर उभा चिरून घेतलेला लसूण मी यामध्ये टाकून घेतला आहे. कारण लसूणी मेथी आहे त्यामुळे लसणाचा वरून तडका खूप छान लागतो या भाजीला. आणि त्यानंतर ह्यामध्ये मी आता थोडीशी बेडगी मिरची टाकणार आहे. यामुळे आपल्या भाजीला फक्त कलर येईल, तिखटपणा वाढणार नाही. आणि हा तडका आता आपल्याला भाजीवर टाकून घ्यायचा आहे. ह्या तडक्यामुळे भाजीची चव खूप वाढते आणि त्याचबरोबर अगदी ढाबा स्टाईल आपली ही भाजी तयार होते. बघा किती छान असा तडका आपल्या भाजीला बसलेला आहे आणि अगदी ढाबा स्टाईल आपली लसूणी मेथीची भाजी तयार झालेली आहे.
सगळ्या भाज्यांना लागणारं साहित्य हे सारखंच असतं, पण भाजी करण्याची पद्धत थोडी बदलली की चवीमध्ये मात्र खूप फरक पडतो. ही भाजी चपाती, भाकरी, भात कशासोबतही आपण खाऊ शकतो. सगळ्यासोबत ही भाजी खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ही भाजी करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ पण नक्की शेअर करा. लसूण मेथीची तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.